नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आयुष्यामध्ये काही वेळेला अशी वेळ येते जेव्हा आपण एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, पण तीच व्यक्ती आपली फसवणूक करते. हा अनुभव फक्त बाह्य नुकसान देत नाही, तर अंतर्मनालाही खोलवर जखम करतो. विश्वास तुटतो, मनामध्ये राग, दुःख आणि अन्यायाची भावना निर्माण होते. कधी व्यवसायात, कधी नोकरीमध्ये, तर कधी रक्ताच्या नात्यातही आपण समोरच्याला आपले मानतो. पण जेव्हा तोच माणूस आपल्या विश्वासाचा फायदा घेतो आणि आपली फसवणूक करतो, तेव्हा मन प्रचंड दुखावले जाते. पैशांचे नुकसान भरून काढता येते, पण तुटलेल्या विश्वासाच्या वेदना सहन करणे कठीण असते. अशा वेळेला मनात राग येतो, सूड घेण्याची भावना निर्माण होते, आपण अस्वस्थ होतो. अशा वेळेला आपण स्वामींकडे न्याय मागतो. जर आपली फसवणूक झाली असेल तर स्वामींकडे कसा न्याय मागावा आणि त्या परिस्थितीतून स्वतःला कसे सावरावे, याविषयीचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सर्वप्रथम मनातील वेदना स्वामींसमोर प्रामाणिकपणे मांडा. स्वामींसमोर काहीही लपवण्याची गरज नाही. तुमचे दुःख, राग, वेदना सर्व काही त्यांना सांगा. प्रार्थना करताना मनातून म्हणा की स्वामी, मला सत्य दाखवा, मला योग्य मार्ग दाखवा, मला या वेदनेतून बाहेर पडण्याची ताकद द्या. ही प्रार्थना सुडासाठी नसावी, तर आपल्या शांततेसाठी असावी. जेव्हा आपण मन मोकळे करतो तेव्हा अंतर्मन हलके होते आणि हीच न्याय प्रक्रियेची पहिली पायरी असते. मनातून सुडाची भावना सोडा आणि सत्यावर विश्वास ठेवा. आपली फसवणूक झाल्यावर सूड घेण्याची भावना निर्माण होणे नैसर्गिक आहे, पण सूड आपल्या मनाला अधिक अस्वस्थ करतो. स्वामींच्या मार्गावर न्याय म्हणजे प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ मिळणे आहे. आपल्याला काहीच करण्याची गरज नसते. सत्य स्वतःच उघड होते. चुकीचे वर्तन कायम लपून राहत नाही. आपले काम फक्त स्वामींवर विश्वास ठेवणे आहे. स्वामींकडे न्याय मागण्याची पहिली पायरी म्हणजे आपल्या मनातील संताप स्वामींच्या चरणी अर्पण करणे. फसवणूक झाल्यानंतर स्वतःला दोष देणे थांबवावे. अनेक वेळेला फसवणूक झाल्यावर माणूस स्वतःलाच दोष देतो. मीच चुकीचा होतो, मीच जास्त विश्वास ठेवला. पण लक्षात ठेवा की विश्वास ठेवणे ही कमजोरी नसते, तर ती आपल्या स्वभावाची शुद्धता आहे. स्वामी या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकवत असतात. जागरूकता, विवेक किंवा स्वतःचे संरक्षण करणे. त्यामुळे स्वतःला दोष देणे थांबवावे आणि पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करावे. कोणतीही गोष्ट काहीही कारणाशिवाय घडत नाही. अनेक वेळेला आपली फसवणूक होणे हा आपल्याच कोणत्या तरी जुन्या कर्माचा किंवा प्रारब्धाचा भाग असतो. कदाचित मागच्या जन्मीचा किंवा या जन्मीचा एखादा हिशोब चुकता करण्यासाठी ती व्यक्ती आपल्या आयुष्यात आलेली असते. फसवणूक होणे हा एक संकेत असू शकतो की स्वामी आपल्या आयुष्यातून एखादी नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहेत. तो पैसा किंवा ती वस्तू गेल्यामुळे आपल्यावरचे एखादे मोठे संकट टळले असेल, हे कदाचित आपल्याला त्या क्षणी कळत नाही. अनेकांना वाटते की शांत राहणे म्हणजे अन्याय स्वीकारणे, पण शांतता म्हणजे अंतर्मनातील संतुलन असते. जेव्हा आपण शांत राहतो तेव्हा आपली ऊर्जा वाचवतो. राग आणि द्वेष आपल्यालाच जास्त त्रास देतात. स्वामींची कृपा असताना सत्य योग्य वेळेला समोर येतेच. आपल्याला प्रत्येक गोष्ट स्वतः सिद्ध करण्याची गरज नसते. फसवणूक झाल्यानंतर आपली श्रद्धा डळमळू शकते. मनामध्ये प्रश्न येतो की हे माझ्यासोबतच का झाले. अशा वेळेला स्वामींचे नामस्मरण अधिक महत्त्वाचे असते, कारण नाम मन शांत करते. मन शांत झाले की विचार स्पष्ट होतात. स्वामी आपल्याला योग्य निर्णय घेण्याची ताकद देतात. फसवणूक झाल्यानंतर आपले मन खूप अस्वस्थ होते, तेव्हा रोज सकाळ संध्याकाळी स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणावा. तारक मंत्रात अशी शक्ती आहे जी आपल्या सभोवताली संरक्षणाचे कवच निर्माण करते. तारक मंत्रातील ओवीप्रमाणे स्वामी अशक्यही शक्य करून दाखवतात. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीबद्दल लोकांजवळ जास्त चर्चा करू नये. जितकी तुम्ही जास्त चर्चा कराल तितकी त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे येईल. त्यापेक्षा मौन पाळावे आणि आपली ताकद स्वामींच्या नामामध्ये खर्च करावी. फसवणूक करणाऱ्याच्या बाबतीमध्ये काय घडते? फसवणूक करणारी व्यक्ती अशा परिस्थितीत अडकते जिथे त्याला त्याच्या कर्माची जाणीव होते. भविष्यात अशा व्यक्तीला अनुभवावे लागते की विश्वास तुटल्यावर काय वेदना होतात. फसवणुकीने मिळवलेला पैसा हा वाळूसारखा असतो, तो कधीच टिकत नाही. स्वामींच्या कृपेने कमावलेल्या कष्टाच्या पैशात जी शांती असते ती चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या पैशांमध्ये नसते. त्या माणसाकडे संपत्ती कदाचित दिसेल, पण मनाची शांतता मात्र नक्कीच हरवते. जो दुसऱ्याची फसवणूक करतो त्यालाही तशीच माणसे आयुष्यात भेटू लागतात. हे त्याच्या कर्माचे चक्र आहे जे त्याला पुन्हा त्याच वळणावर आणून ठेवते. फसवणूक झाल्यामुळे आपण थबकतो, लोकांवर विश्वास ठेवणे सोडून देतो, पण आपण अशा वेळेला नकारात्मक होऊ नये. स्वामी आपली गेलेली संपत्ती
आपला गेलेला विश्वास परत मिळवून देण्यास समर्थ आहेत. कदाचित न्याय नेहमी लगेच मिळत नाही, कधीकधी वेळ लागतो, पण प्रत्येक कर्माचे फल निश्चित असते. हे जीवनाचे अटळ सत्य आहे. म्हणूनच आपण संयम ठेवावा, कारण स्वामी योग्य वेळेला योग्य न्याय देतात. स्वामींकडे न्याय मागणे म्हणजे एखाद्याला शिक्षा देण्याची विनंती नाही, तर ते स्वतःला सत्याशी जोडण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा आपण स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा आपण राग, द्वेष आणि वेदनेपासून मुक्त होऊ लागतो. लक्षात ठेवा की ज्या माणसाने तुमची फसवणूक केली आहे तो स्वामींच्या नजरेतून सुटू शकत नाही. त्याला त्याच्या कर्माची फळे मिळतीलच, पण तुम्ही मात्र स्वतःचे मन कलुषित करून घेऊ नका. तुमची श्रद्धा जितकी अढळ असेल तितक्याच वेगाने स्वामी तुम्हाला या दुःखातून बाहेर काढतील. फसवणूक हा वेदनादायक अनुभव आहे, पण तो शेवट नाही. आपले काम फक्त मन मोकळे करणे, सुडाची भावना सोडणे, श्रद्धा टिकवून ठेवणे आणि संयम ठेवणे आहे. स्वामी नक्कीच न्याय करतात, शांतपणे, योग्य वेळी आणि योग्य प्रकारे. स्वामींच्या भक्तीमध्ये भावनेसोबतच व्यावहारिक शहाणपण असणेही अत्यंत गरजेचे आहे. फसवणूक झाली असेल तर त्याला एक महागडा पण आवश्यक धडा माना. स्वामी संकट येण्यापूर्वी अनेकदा आपल्याला संकेतही देत असतात, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आता झालेली चूक मान्य करावी आणि पुन्हा तीच चूक होणार नाही याची काळजी घ्यावी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की आपली फसवणूक झाली तर स्वामींकडे कसा न्याय मागावा आणि या परिस्थितीमध्ये स्वतःला कसे सावरावे. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.